नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपण भारतीय अर्थव्यवस्था यावरचे प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, आजचा आपला हा पहिला लेक्चर राहील. ठीक आहे. आजचा आपला पहिला प्रश्न आहे 1950-51 ते 2013-12 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा डॅश डॅश टक्क्यांनी वाढला. ठीक आहे. प्रश्न काय आहे मित्रांनो? प्रश्न आहे 1950 ते 51 ते 2013-14 ठीक आहे, या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील म्हणजेच काय, जीडीपी तील. ठीक आहे. जीडीपी मधील आपल्याला द्वितीय क्षेत्राचा हिस्सा विचारलेला आहे. ठीक आहे. जीडीपी मध्ये द्वितीय क्षेत्राचा हिस्सा विचारला आहे. मित्रांनो, द्वितीय क्षेत्र म्हणजेच कोणता क्षेत्र येईल आपल्याला? उद्योग क्षेत्र. ठीक आहे. द्वितीय क्षेत्र म्हणजेच उद्योग क्षेत्र येईल. तर उद्योग क्षेत्रामध्ये हिस्सा विचारलेला आहे आपल्याला 1950-51 ते 2013-14 या काळामध्ये. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की द्वितीय क्षेत्राचा जीडीपी तील हिस्सा आजपर्यंत मित्रांनो 30% वर आपल्याला दिसत नाही आहे. ठीक आहे. ओव्हरऑल जर बघितलं आपण 30% वर नाही आहे. ठीक आहे. तर त्यावरून आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. इथं 16 पर्याय पहिला आहे 16.6 ते 26.6. ठीक आहे. त्यानंतर 30.6 ते 59.2. तिसरा पर्याय आहे 16.9 ते 36.2 आणि चौथा पर्याय आहे 15.6 ते 36.2. ठीक आहे. तर या एका आपण गोष्टीवरून मित्रांनो हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. इथं बघा 59% गेलेला आहे. ठीक आहे. तर हे राहील का? तर नाही आन्सर राहील. इथं 36% आहे. ठीक आहे. तर हे पण आन्सर नाही राहणार आणि 36.2 हे पण आन्सर नाही राहणार. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय राहील मित्रांनो? 16.6 ते 26.2. ठीक आहे. तर यापर्यंत मित्रांनो द्वितीय क्षेत्राचा हिस्सा वाढलेला आपल्याला दिसतो मित्रांनो. ठीक आहे. जवळपास मित्रांनो 30च्या खालीच आहे. ठीक आहे. उद्योग क्षेत्र 30च्या खालीच आहे, 30%च्या खालीच आहे. जर आपण बघितलं मित्रांनो, कृषी क्षेत्र त्यानंतर उद्योग क्षेत्र. ठीक आहे. उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. ठीक आहे. सेवा क्षेत्र यामध्ये जर बघितलं मित्रांनो आपण आता 2011-12च्या बेस इयर नुसार. ठीक आहे. 2011-12 बेस इयर नुसार आता लेटेस्ट मध्ये जर बघितलं मित्रांनो, अंदाजे लक्षात ठेवा, कृषी क्षेत्र आहे मित्रांनो 17 ते 18%. ठीक आहे. कृषी क्षेत्र आहे 17 ते 18%. त्यानंतर उद्योग क्षेत्र आहे मित्रांनो 27-28 पर्यंत. ठीक आहे. 27 ते 28 यापर्यंत आहे. ठीक आहे. आणि सेवा क्षेत्र जर बघितलं तर सेवा क्षेत्र आहे 53 ते 55% पर्यंत. ठीक आहे. 53 ते 55% पर्यंत. ठीक आहे. एक्झॅक्ट आकडेवारी पाठ करू मित्रांनो, ओव्हरऑल लक्षात ठेवा, कृषी 17 ते 18, त्यानंतर उद्योग 27-28च्या मध्ये आहे आणि सेवा क्षेत्र आहे मित्रांनो 53 ते 55% पर्यंत. ठीक आहे. तर आजचा हा आपला पहिला प्रश्न आहे. याचा आन्सर काय राहील मग? 16.6 ते 26.2. ठीक आहे. म्हणजेच 1950-51 मध्ये 16.6% होता, ते 2013-14 पर्यंत किती वाढला? तो 10% वाढला, जवळपास 26.2 राहिला. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न आहे 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा विचारलाय आपल्याला. ठीक आहे. शेती क्षेत्राचा वाटा पर्याय आहे स्थिर आहे, घटती आहे, वाढती आहे की तटस्थ आहे. म्हणजेच जीडीपी मध्ये आपल्याला शेती क्षेत्राचा वाटा विचारला आहे. ठीक आहे. जीडीपी मध्ये शेती क्षेत्राचा वाटा मित्रांनो आतापर्यंत जर बघितलं आपण तर तो घटतच आहे. ठीक आहे. शेती क्षेत्राचा वाटा काय होत आहे? तर घटत आहे. त्यामुळे याचा उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 2, घटती प्रवृत्ती दर्शवतो. ठीक आहे. घटती प्रवृत्ती दर्शवितो शेती क्षेत्राचा वाटा. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतमजुराचे प्रमाण. ठीक आहे. 2011च्या जनगणनेनुसार शेतमजुराचे प्रमाण विचारलंय आपल्याला एकूण कामगार दलामध्ये. ठीक आहे. एकूण कामगार दलामध्ये शेतमजुराचे प्रमाण किती आहे? तर शेतमजुराचे प्रमाण आहे मित्रांनो 54.6%. ठीक आहे. 54.6% इतकं शेतमजुराचं प्रमाण आहे. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर सर्वाधिक म्हणजेच किती? 9.7 होता. ठीक आहे. जीडीपी मधील स्थूल वार्षिक वृद्धी दर सर्वाधिक म्हणजे 9.7% इतका होता. ठीक आहे. तर आपण बघू मित्रांनो, आतापर्यंत जर बघितलं मित्रांनो फक्त 3 वर्ष असे आहे
की ज्यामध्ये स्थूल जीडीपीतील वार्षिक वृद्धी दर मित्रांनो 9% पेक्षा जास्त आहे, असे 3 वर्ष आहे. ठीक आहे, तर कोणते मित्रांनो? 2005, 6 आणि 7. ठीक आहे, 2005, 6 आणि 7 या वर्षी मित्रांनो, मग हे पहिला वर्ष लक्षात ठेवा, म्हणजे 5 म्हणजे 5 6, 6 म्हणजे 2006 7 आणि 7 म्हणजे 8. ठीक आहे, 7 8 म्हणजे 5 6 6 7 आणि 7 8 या 3 वर्षी मित्रांनो जीडीपीतील वार्षिक वृद्धी दर मित्रांनो किती? 9% पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, 9% पेक्षा जास्त आहे. त्यात जर बघितलं आपण 2005-6 मध्ये किती होतं, तर 5-6 मध्ये मित्रांनो 9.3% होतं, 9.5%. ठीक आहे, 9.5%. 6-7 मध्ये होतं 9.7% आणि 7-8 मध्ये होतं 9.3%. ठीक आहे, 9.3%. त्यामुळे आपल्याला विचारलं आहे 9.7% कोणत्या वर्षी होतं, तर 6-7 मध्ये. ठीक आहे, 2006 आणि 7 मध्ये. तर आपला पर्याय क्रमांक होईल मित्रांनो दुसरा, 2006-7 याच्यामध्ये काय होतं की जीडीपीतील वार्षिक वृद्धी दर सर्वाधिक म्हणजे 9.7% होतं. ठीक आहे, 2005-6 6-7 7-8 हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर वार्षिक वृद्धी दर म्हणजे काय मित्रांनो? वृद्धी दर म्हणजे काय? जीडीपीचे वाढीचे दर म्हणजेच आर्थिक वृद्धी दर म्हणजेच काय? एका वर्षाचा जीडीपी मागील वर्षाच्या जीडीपीच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढलेला आहे मित्रांनो, त्यास काय म्हणतो आपण? आर्थिक वृद्धी दर म्हणतो. ठीक आहे, म्हणजे समजा आपण बघितलं की 2011 आणि 2012 हे 2 वर्ष जर घेतले मित्रांनो, तर 2011च्या तुलनेत 2012 मध्ये किती वाढ किंवा किती कमी झालेला आहे याला म्हणतो मित्रांनो जीडीपीचा आर्थिक वृद्धी दर. ठीक आहे, तर हा वृद्धी दर मित्रांनो एक तर पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह पण असू शकतो. ठीक आहे, धनात्मक असू शकतो आणि वृद्धी दर ऋणात्मक पण असू शकतो. ठीक आहे, वृद्धी दर धनात्मक आणि ऋणात्मक पण असू शकतो. तर आतापर्यंत 3 वर्ष आहे मित्रांनो ज्यामध्ये 9% पेक्षा जास्त आपल्याला आर्थिक वृद्धी दर भेटलेला आहे. 5-6 6-7 आणि 7-8 त्यामध्ये सर्वाधिक जर बघितलं तर 2006-7 या वर्षी आपल्याला भेटलेला आहे किती? 9.7%. 9.7%. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे, कारण काय? रोजगारात वाढ होत आहे म्हणून बचतीचे प्रमाण कमी होत आहे. दुसरा पर्याय आहे बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे त्याच्यामुळे बचतीचे प्रमाण कमी होत आहे. तिसरा आहे विदेशी गुंतवणूक वाढत आहे आणि चौथा आहे वरीलपैकी एकही नाही. ठीक आहे, तर मित्रांनो बचतीचे प्रमाण कमी होत आहे याचं काय कारण असू शकते? ठीक आहे, रोजगारात वाढ होत आहे म्हणून बचतीचे प्रमाण कमी होत आहे का? तर नाही. ठीक आहे, विदेशी गुंतवणूक वाढत आहे त्याच्यामुळे बचतीचे प्रमाण कमी होत आहे का? तर नाही. ठीक आहे, तर बचतीचे प्रमाण कमी होत आहे याचं कारण आहे मित्रांनो कारण की बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे. ठीक आहे, बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे त्यामुळे काय मित्रांनो बचतीचे प्रमाण कमी होत आहे. ठीक आहे, तर व्याजदर कमी आहे मित्रांनो हे एक सायकल आहे मित्रांनो पूर्ण. बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे त्याच्यामुळे काय होते की बचत दर कमी होते. ठीक आहे, त्याच्यामुळे बचत दर कमी होते. बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे त्याच्यामुळे बचत दर कमी होते. बचत जर कमी झाली मित्रांनो तर गुंतवणूक कमी होते. ठीक आहे, गुंतवणूक कमी होते. बचत कमी आहे म्हणून आपण गुंतवणूक करणार नाही मित्रांनो. ठीक आहे, गुंतवणूक कमी होते. गुंतवणूक कमी झाली तर मित्रांनो भांडवल निर्मिती नाही होणार त्याच्यामुळे भांडवल निर्मितीचा दर पण काय होईल? कमी होईल. भांडवल निर्मिती नाही झाली तर मित्रांनो तर उद्योगधंद्याचे प्रमाण पण कमी होऊन जाईल. ठीक आहे, भांडवल निर्मिती नाही झाली तर उद्योगधंद्याचे प्रमाण कमी होऊन जाईल. त्यानंतर उद्योगधंदे जर नसेल तर रोजगार पण कमी भेटेल. ठीक आहे, रोजगार कमी होईल त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न कमी होईल. ठीक आहे, याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न कमी होईल. त्याच्यामुळे ही सायकल मित्रांनो चालू राहते. ठीक आहे, गुंतवणूक कमी, भांडवल निर्मितीचा दर कमी असतो त्याच्यामुळे उद्योगधंद्याचे प्रमाण कमी असतो, रोजगार कमी होऊन जाईल. रोजगार कमी झाला तर राष्ट्रीय उत्पन्न त्याबरोबरच दरडोई उत्पन्न सुद्धा काय होईल? कमी होईल. त्यामुळे याचा आपल्याला प्रश्न 5चा आन्सर काय आहे मित्रांनो? बचत कमी आहे कारण व्याजदर कमी आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. 2008-9 वर्षाशी तुलना केली असता 12-13 साली भारतातील 2004-5च्या किमतीवर आधारित वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्रांचा वाट्यातील प्रवृत्ती कल खालील प्रमाणे दिसून येतो. ठीक आहे,
काय हा प्रश्न मित्रांनो, 8-9 वर्षाची तुलना जर केली मित्रांनो तर 12-13 साली 4-5च्या किमतीवर आधारित वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्रांचा वाट्यातील प्रवृत्ती कल खालील प्रमाणे दिसून येतो. विविध क्षेत्र म्हणजे मित्रांनो कृषी, उद्योग आणि सेवा या क्षेत्रामधील आपल्याला प्रवृत्ती किंवा कल विचारलेला आहे. तर आपला पहिला आहे मित्रांनो, पहिला काय म्हणते की कृषी क्षेत्राचा वाट्यात घट झाली आहे. कृषी क्षेत्राच्या वाट्यात घट झाली आहे का? ठीक आहे. पुढचा भाऊ, उद्योग क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली आहे. त्यानंतर सेवा क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. या तीन पैकी कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. तर फक्त अ बरोबर की ब क, तिसरा पर्याय अ क की अ ब क. तर एक एक करून आपण बघू मित्रांनो. कृषी क्षेत्राचा वाट्यात घट झाली आहे. ठीक आहे. कृषी क्षेत्राच्या वाट्यात घट झाली आहे का? हो, बरोबर आहे. कृषीमध्ये मित्रांनो घट झाली आहे. कृषी क्षेत्राच्या वाट्यात घट झालेली आहे, हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे मित्रांनो, उद्योग क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली आहे. उद्योगमध्ये वाढ झाली आहे का? तर नाही मित्रांनो. उद्योगमध्ये वाढ झाली आहे, पण हे कंटिन्युअस वाढ नाही आहे मित्रांनो. कधी कमी किंवा जास्त अशी वाढ आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आता जर बघितलं आपण उद्योग क्षेत्र मित्रांनो एकदम स्थिर आहे. ठीक आहे. उद्योग क्षेत्र आपल्याला स्थिर दिसतो. त्याच्यानंतर सेवा क्षेत्राच्या वाट्यात मित्रांनो एकदम वाढ झाली आहे. ठीक आहे. सेवा क्षेत्राच्या वाट्यात आपल्याला वाढ झालेली दिसते. ठीक आहे. तर हे दोन ऑप्शन मित्रांनो अ आणि क हे आपल्याला पूर्णपणे बरोबर दिसतो. ठीक आहे. आणि दुसरा उद्योग क्षेत्र हा चुकीचा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे बरोबर विचारलाय. तर आन्सर काय राहील आपल्याला मित्रांनो? ब चुकीचा आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन आपल्याला कटून जाईल मित्रांनो. अ बरोबर आहे आणि क पण बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय राहील मित्रांनो? उत्तर राहील. पर्याय क्रमांक 3. आता आपण जर बघितलं मित्रांनो 2011च्या आकडेवारीनुसार जर बघितलं 2011-12 हे बेस इयर नुसार जर बघितलं मित्रांनो, कृषी क्षेत्राचा वाटा मित्रांनो, कृषी क्षेत्राचा वाटा जवळपास 17 ते 18% दरम्यान आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. जवळपासची आकडेवारी मित्रांनो एक्झॅक्ट नाही आहे. कृषी क्षेत्राचा वाटा 17 ते 18% या दरम्यान आहे. त्यानंतर उद्योग जर बघितलं मित्रांनो आपण, उद्योग क्षेत्राचा वाटा किती आहे? तर उद्योग क्षेत्राचा आहे मित्रांनो 27 ते 28% दरम्यान. ठीक आहे. 27 ते 28% दरम्यान आहे. ठीक आहे. उद्योग आणि सेवा क्षेत्र जर बघितलं तर 53 ते 55% दरम्यान आहे. 53 ते 55% दरम्यान सेवा क्षेत्राचा वाटा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा सहभाग 1900 ते 2000 किमतीवर टक्केवारीच्या स्वरूपात 1950-51च्या 56.3 पासून 2012-13च्या 13.6 पर्यंत घसरला. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मिलित आहे? ठीक आहे. शेतीच्या व्याख्यात काय सम्मिलित आहे असं म्हटलं आहे मित्रांनो. तर शेतीमध्ये कशाचा समावेश होतो हा प्रश्न आहे मित्रांनो. शेतीच्या व्याख्येमध्ये कशाचा समावेश होतो असं आपल्याला विचारलं आहे. तर शेतीच्या व्याख्येमध्ये मित्रांनो, शेतीमध्ये मित्रांनो पर्याय पहिला आहे केवळ शेती व वने फक्त, शेती मत्स्य व्यवसाय फक्त, की वरीलपैकी एकही पर्याय नाही. तर मित्रांनो शेतीचा जर विचार केला आपण तर शेतीच्या व्याख्येमध्ये कृषी म्हणजे शेती येईल. त्यानंतर वनिकी आणि मासेमारी. ठीक आहे. आणि मासेमारी. ठीक आहे. या तीन घटकाचा समावेश मित्रांनो शेतीच्या व्याख्येमध्ये होतो. कृषी, वनिकी आणि मासेमारी या तीन घटकाचा समावेश होतो. तर पर्याय जर बघितला आपण केवळ शेतीचा समावेश होतो का? तर नाही. शेती आणि वने फक्त म्हटलाय तर हा पण आन्सर नसणार. शेती व मत्स्य व्यवसाय फक्त. ठीक आहे. तर हा पण आन्सर नसणार. तर आपला उत्तर राहील मित्रांनो वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही. कारण की शेतीमध्ये मित्रांनो कृषी, वनिकी आणि मासेमारी या तीन घटकाचा समावेश होतो शेतीच्या व्याख्येमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. ठीक आहे. झालं मित्रांनो. इतकेच प्रश्न मित्रांनो या टॉपिकवर आले होते. तर या टॉपिक मध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे मित्रांनो? या टॉपिक मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जीडीपी मध्ये मित्रांनो कृषी क्षेत्राचा वाटा किती आहे, त्यानंतर उद्योग क्षेत्राचा वाटा किती आहे. ठीक आहे. आणि सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे. ठीक आहे. सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे. तर या टॉपिक मध्ये आपल्याला हे गोष्ट मित्रांनो एकदम पाठच करून घ्यायची आहे की कृषी क्षेत्राचा वाटा किती आहे, उद्योग क्षेत्राचा आणि सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे. तर वाढत आहे, घटत आहे
किंवा काय आहे हे पण लक्षात घेऊन घ्या मित्रांनो. तर इतकं या टॉपिकमध्ये तुम्ही आज करून घ्या. तर भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये. पुढचा आपला टॉपिक राहील मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न. या राष्ट्रीय उत्पन्नावर आपण आयोगाने विचारलेले प्रश्न घेणार आहोत आता पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत मित्रांनो लेक्चर जर आवडला तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.